श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या पादुका आता 3 राज्य आणि 8 शहरांमधून प्रवास करणार आहेत। दूरवरच्या अनेक साई भक्तांना शिर्डीमध्ये पोहोचणं अवघड होतं आणि याच भक्तांच्या सोयीसाठी आता साईबाबा संस्थानच्या वतीनं आजपासून पादुका दर्शन सोहळा सुरू करण्यात आलाय। साईबाबांचा प्रचार प्रसार हा उद्देश ठेवून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांच्या उपस्थितीमध्ये या पादुका आज रवाना झाल्यात। समाधी मंदिर, चावडी, गुरुस्थान व द्वारकामाई या ठिकाणी शिर्डी मासे पंढरपूर आरती करून या पादुका आता विधिवत पूजन करून रवाना करण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या 3 राज्यांमधून जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास या पादुका आता करणार आहेत आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। साईबाबांच्या चर्म पादुका दक्षिण भारतातील 8 शहरांमध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणच्या साई भक्तांना त्या दर्शनासाठी उपलब्ध केल्या जाणार आहे। काही साई भक्तांची मागणी होती की पादुकांचं दर्शन आम्हाला व्हावं, आम्हाला शिर्डीला येता येत नाही, त्यासाठी साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे। दरवर्षी साई संस्थानकडनं विविध शहरांमध्ये साईबाबांच्या ज्या चर्म पादुका आहेत त्या नेल्या जातात आणि त्या ठिकाणी देऊन व्यवस्थित तेथील साई भक्तांना दर्शन दिलं जातं। आज देखील शिर्डीहून या पादुका दक्षिण भारताकडे रवाना होणार नाही आणि 8 शहरांमध्ये या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहे। आपल्यासोबत साई संस्थानचे सीईओ आहेत। नेमका आज या पादुका निघाल्या आहेत, नेमका कसा या पादुकांचा प्रवास असणार आहे, किती किलोमीटर असणार आहे आणि कशी सुरक्षा देण्यात आली? 10 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये 3 राज्यामध्ये हा पादुका दर्शन सोहळा आहे। त्यामध्ये 8 ठिकाणी होणार आहे। आज जे आहे ते सांगलीला याची सुरुवात होईल। सांगली, पेठ, वडगाव, दावणगिरी, बेंगलोर, मल्लेश्वरम, श्रीशैलम, धर्मापुरी अशा 8 ठिकाणी जे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या 3 राज्यामध्ये हा पादुका दर्शन सोहळा आहे। बऱ्याचशा भक्तांची मागणी होती, म्हणजे बाबांचा भक्त जो आहे तो बाबांच्यावर अतिशय मनापासून प्रेम करतो, म्हणजे कुटुंबातला सदस्य समजतात ते, तर ते काही भक्त जे ते या ठिकाणी येऊ शकत नाहीत, तर त्या भक्तांची मागणी होती की हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित करावा। म्हणून खास भक्तांच्या मागणीनुसार जो आहे तो बाबांच्या कार्याचा प्रचार व्हावा, भक्तांना दर्शन व्हावं म्हणून हा सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे। मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि साई भक्तांच्या आनंदाचा हा क्षण म्हणावा लागेल। कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।